मला आता रेप सीन असलेले चित्रपट नाही करायचे. आम्हाला काय ना, आम्ही आशा मुशीतनं आलोय की एक टेक सुद्धा अधिक घ्यायचा असेल तर आम्हाला चोरटं वाटायचं. हो. विक्रमाला त्याची मानसकन्या म्हणायचा. एक रूम होती ज्याच्यामध्ये कपडेपटासारखं नाटकाला असतं तसं एक चादर लावलेली होती. त्याच्या मागे जाऊन आम्ही आमचे कपडे बदलायचो. सगळे लोक तिथे उपस्थित असायचे. असं असतं तर आणि तसं नसतं तर ह्याच्यामध्ये मी कधीच पडत नाही, आजपर्यंत नाही पडली. अनफॉर्च्युनेटली माझ्या अवॉर्ड्सच्या बाबतीत मी तेवढी लकी नाही आहे. मी उगाचच मैत्री शोधायला जात नाही माझ्या इंडस्ट्रीमध्ये. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज मी अश्विनी भावेच्या वांद्रे येथील निवासस्थानी आलेलो आहे. नमस्कार दिलीप. शेवटी फायनली I आता know. म्हणजे मला आठवते जेव्हा तू शिवसृष्टीमध्ये राहत होती कुर्ल्याला, खरंय. तर तुला एक फोन केला, तू किंवा आई फोन घेणार किंवा हो. बाबा फोन घ्यायचे आणि निरोप मिळायचा, अरे उद्या सकाळी 10 वाजता घरी ये. आणि मी गिरगाववरनं बरोबर 10 वाजता टच व्हायचो आणि मग ती आपली मुलाखत अगदी मस्तपैकी गप्पा रंगायच्या. चल, पण या योगाने तू माझ्या घरी आलास हे काय थोडं आहे? हा, पण मला सांग, तुला तर आता ह्या निमित्ताने तू एवढ्या ज्या काय मुलाखती दिल्यास, काय राहिलं तुझ्याकडे शिल्लक मला सांगण्यासाठी? तुमच्या प्रश्न विचारण्यावर आहे. मी मोकळेपणानेच उत्तर देते. तुला काय हवं ते विचार. मी तर विचारणारच आहे, पण मी म्हणजे आता तुझं इतकं विचारलं गेलंय मी बघतोय ना, चांगलं आहे, कौतुक आहे. पण मला सांग, तुला सगळ्या गोष्टींमध्ये बदल असा काय दिसतोय सध्या? मला असं वाटतं की डिजिटल माध्यम सगळ्यांच्या आयुष्यात पोचलेलं आहे. मग ते इंस्टाग्राम असेल, नाहीतर वेब सिरीज असतील, त्या माध्यमात म्हणजे आय थिंक पॅन्डेमिक नंतर जी लोक जनरली त्याकडे वळली नसती, म्हणजे आता उदाहरणार्थ माझी आई, ती आता 82 वर्षाची आहे, तर त्यांची पिढी पण नाईलाजानी का होईना ह्या नवीन माध्यमाकडे वळली. आता चांगलं वाईट हे प्रत्येकाने ठरवायचं असतं, त्याच्या किती आहारी जायचं आणि त्याचं चांगलं म्हणून किती वापर करून घ्यायचा. बरोबर आहे. सो आता मी आणि माझी आई आम्ही कनेक्ट होण्याकरता तिने केवळ माझ्याकरता म्हणून ती इंस्टाग्रामवरती आली, बिकॉज तिला तिच्या मैत्रिणी सांगायच्या, हो तुम्ही पाहिलं का अश्विनीचं अमकं अमकं आलंय. ती म्हणते, अगं तू टाकतेस पण मला काही माहितीच नाही, कारण मला ह्याचा काही संबंध नाही. शेवटी तिच्या नातवंडांनी तिला ते इंस्टाग्राम घालून दिलं, अकाउंट काढून दिला. सो सो जग असं बदललेलं आहे. फक्त त्याचा एक वाईट परिणाम एवढाच झालाय की सगळं क्षणिक झालंय. एक्झॅक्टली. आपण लाईफ सुद्धा स्क्रोल करायला धजू असं वाटायला लागलंय, है ना? हो, बरोबर आहे. सो तसं आयुष्य तसं नसतं. त्याच्यामुळे ती एकच गोष्ट, सगळ्यांचा अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे आणि थोडं जास्त क्षणभंगूर झालंय. म्हणजे आमचं करिअर किंवा आमचं क्षेत्रच मुळात फिकल असतं, किंवा म्हणजे लोक पटकन विसरून जातील असं असतं. दर फ्रायडेला त्यांना आम्हाला विसरण्याचा एक मोका आम्हीच त्यांना देत असतो. खरंय, प्रत्येक शुक्रवारी नवा गेम. पण मग ते आता म्हणजे इतकं झालंय ना की प्रत्येक शुक्रवार नंतर एक महिना तरी झोतात असायचो. आता पडलं चित्रपट तर लगेच पहिल्याच दिवशी पडतं आणि सगळं ओमफस होतं. सो हे थोडंसं वेगळं आहे. आणि चित्रपटाच्या माध्यमात किंवा वेबसिरीजच्या माध्यमामध्ये म्हणायचं झालं तर आम्ही काम करायचो त्यावेळेला मॅगझिन्स होती, म्हणजे फिल्म त्या मोठ्या मॅगझिनमधनं एक चित्रफीत फिरायची. आता काय झालंय, नुसतं एक डिजिटल चिप घातली, त्याच्यात कित्येक टेराबाईट्स फुटेज मावू शकतं. आम्हाला काय ना, आम्ही आशा मुशीतनं आलोय की एक टेक सुद्धा अधिक घ्यायचा असेल तर आम्हाला चोरटं वाटायचं. म्हणजे दुसरा टेक असेल तर आम्हालाच लाज वाटायची कलाकार म्हणून, की अरे काय तुला पहिल्या टेकला ओके देता येत नाही, मग तुझी तालीम झाली त्याचा काय अर्थ आहे. तसं आता काही राहिलेलं नाहीये. तुम्हाला हवे तेवढे टेक घ्या. आणि आता दिग्दर्शकाला पण त्यावेळेला एक अंकुश असायचा की तुला जे मांडायचं आहे ते ही फ्रेम आहे आणि ह्याच्यामध्ये मांडायचं आहे. एक्सपेरिमेंट करताना सुद्धा त्यांना खूप धाडस करायला लागायचं. आता काय, हे पण घेऊन ठेवूया, ते पण घेऊन ठेवूया, मॉनिटरवर बघूया, एडिटरला फोन करून विचारूया हे जुळतंय का सांग, असे बरेच प्रकार चालतात. सो
इट्स पण ही आहे आपण टेक्निक इट्स मज्जा. इट्स मज्जा. पण या नवीन नवीन आपण पाहत राहायचं आणि शिकत जायचं. बरं, पण ह्या बाजूने ही अशी प्रगती झाली बरोबर. मला सांग, आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये एक नातेसंबंधामध्ये किती फरक पडला? तो काही मला फारसा जाणवत नाहीये. अच्छा. कारण मला असं वाटतं की सगळे व्यावसायिक असतात हां. आणि मी पहिल्यापासून व्यावसायिक होते. माझी नाती नाटकातल्या लोकांबरोबर जरा जास्त होती, कारण तेव्हा मी नवखी होते आणि तेव्हा वंदना गुप्तांसारखी मेंटॉर किंवा स्मिता तळवलकर तिच्यासारखी एक मेंटॉर माझ्या आयुष्यामध्ये आली आणि तेव्हा खूप घट्ट नाती झाली त्यांच्याशी, कारण माझ्या हितात त्यांचा आनंद होता. येस, बरोबर. है ना? आता जसं म्हटलं क्षणिक झालाय, तर थोडाफार फरक होणार आहे. आयुष्याला जर जास्त वेग आलाय. आमच्या वेळेला आयुष्याचा वेग कमी होता, त्यामुळे मी कुणालाही दोष देणार नाही. पण मी उगाचच मैत्री शोधायला जात नाही माझ्या इंडस्ट्रीमध्ये. मला कायमच माझ्या आयुष्यामध्ये मला माझ्या कुटुंबाचं खूप मोठं महत्त्व माझ्या आयुष्यामध्ये आहे आणि मी काम करते, मी ह्याला माझा व्यवसाय मानते आणि मी आपल्या घरी जाते आणि तुझी तू असते. आणि अर्थात आता यंग जनरेशनला काय ना, पूर्वी आम्हाला खूप टेन्शन असायचं आणि आम्ही यंग असताना आपण स्वतःत खूप असतो. आता आम्हाला लोकांना भेटायला, त्यांना एंटरटेन करायला, मी माझ्या घरी असताना आता एवढे वर्ष संसार केला, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाचे मी होस्ट असते. सो त्या होस्टच्या भूमिकेमध्ये मी आता थोडी आलेली आहे. तेव्हा एखाद्या, समजा आता आदित्य सरपोतदार, त्याचा एक चित्रपट मुंजा नावाचा, तो एवढा गाजतो आहे, तर म्हणजे मी आदित्याला म्हटलं की तू कधी तुला पाहिजे ती वेळ दे, आय वुड लव्ह टू होस्ट यू आणि आपण एक सेलिब्रेशन करूया. कारण तो माझा मी रायकर केस केलं, वेब सिरीज केली, त्याचा तो दिग्दर्शक आहे आणि तो खूप हरहुन्नरी आहे म्हणजे त्याच्या कामामध्ये. सो अशा लोकांचं कौतुक करायला मला खूप आवडतं. जसं आत्ता माझा घरत गणपती चित्रपट रिलीज होतो आहे, तर त्याचं संगीत ज्यांनी दिलंय संकेत साने, त्याला मला असंच काहीतरी द्यायचं आहे, कारण इतकं सुंदर म्युझिक त्यांनी दिलंय आणि पहिलाच चित्रपट आहे त्याचा. नाही, छान आहे, लुक छान आहे. सो या यंग लोकांचं कौतुक करायला मला खूप आवडतं. पण तुझ्या अमेरिकेला असते किंवा अमेरिकेला गेली, मला आठवते त्या दिवशी तुझं लग्न झालं, दिवशी मुंबईमध्ये तुफान पाऊस होता. खरंय. बरोबर आहे ना, माझी आठवण. अगदी. आणि त्यामुळे मला माझ्या आठवणीवर रणधीर कपूर सोडून कोणी असं येऊ शकलं नाही. बरोबर आहे ना. पण जेव्हा तू अमेरिकेला गेली, आता अमेरिकेला एवढी वर्ष राहते, आता सोशल मीडियामुळे तू तिथे काय काय जे करते ते सगळं आम्हाला पाहायला मिळतं, आम्हाला घर बसला पाहायला मिळतं. पण तिथून तुला मुंबई कशी दिसते? मुंबई छान दिसते. मुंबई कधीही काय ना, मुंबईमध्ये एक वेगळं स्पिरिट आहे. कारण तू ज्या 26 जुलैचा उल्लेख केलास, त्या 26 जुलैची धास्त सगळ्यांनी घेतली असली तरी सुद्धा त्या 26 जुलैतनं हे लक्षात आलं की जात पात धर्म हे कशाचाही मुलाहिजा न ठेवता प्रत्येकाने एकमेकाला माणूस म्हणून मदत केली. हे फक्त मुंबईतच सापडतं रे. बरोबर आहे. मुंबईमध्ये एक सगळ्यांना काय म्हणायचं, मुंबईचं स्पिरिट जे मला तिकडनं दिसतं की सगळ्यांना आपलंसं करून तुम्ही आला तर तुम्हाला सामावून घेण्याची वृत्ती आहे आणि कुठलंही संकट आलं तरी त्यांनी आयुष्य थांबत नाही, तशी मुंबई कधी थांबत नाही. आणि हे तेव्हा जी मुंबई होती, आता जरा जास्त बजबजपुरी झाली आहे, खूप जास्त कन्स्ट्रक्शन झाले आणि म्हणजे किती फ्लायओव्हर्स आले आणि मेट्रो जरी आली तरी ट्रॅफिक कमी होत नाहीये, तो एक त्रास आहे. आणि प्रदूषण मला दिसतंय की मी ज्या एरियामध्ये राहते तिथे अत्यंत चांगली हवा असते आणि मुंबईमध्ये आल्यानंतर काही वेळेला मला हवेमध्ये सुद्धा, आता पावसाळे म्हणून दिसत नाहीये, पण जनरली तू उन्हाळ्यामध्ये आलास तर तुला हवेमध्ये सुद्धा त्याचं प्रदूषण दिसेल, विच इज अ सॅड थिंग. पण तुझ्या घरासमोर जे मैदान आहे, सचिन तेंडुलकरला घडवलेलं मैदान आहे, याबद्दल तुझ्या काय भावना आहेत? मी ना खरंच सुदैवी आहे असं म्हणेन मी. माझ्या आईच्या घरी ज्याचा तू उल्लेख केलास, त्या शिवसृष्टीमध्ये सुद्धा आमच्या घरासमोर असंच मैदान होतं. आता मुंबईमध्ये आपण बाहेर बघायचं तर दुसऱ्याच्या बेडरूम मध्ये बघावं, एवढं जवळ बिल्डिंग झालं. पण माझं असं सुदैव की खूप शोधून मला असं एक घर सापडलं ज्याच्या पुढे हिरवळ असेल. सो माझा कनेक्ट विथ हिरवळ
स्टेज ऑन. आणि सचिन तेंडुलकरशी पुन्हा कनेक्टिव्हिटी मी एवढी प्रत्यक्ष म्हणजे त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे. हा. कारण ज्या पद्धतीने सचिननी त्याचं आयुष्य कंडक्ट केलंय ना, हो ज्या सचोटीने तो खेळलाय हो आणि खेळण्याशी मतलब आहे त्याचा. यस बाकी सगळे जे गॉसिपिंगशी काही नाही. गॉसिप नाही. आणि त्यांनी एक त्याचं सचिन पण जपलेलं आहे, कारण त्याला लोक यंग जनरेशन सगळी त्याला बघत मोठी झाली आहे. Yes. त्यामुळे एक त्याच्यावर जबाबदारी आहे आणि ती तो चांगलीपणे पार पाडतो आहे. बरं, सध्या नवीन सिनेमे आणखीन ऑफर्स वगैरे? मी आत्ता एक गुलाबी सिनेमा, हो माहिती आहे, तो माझा मृणाल पूर्ण आणि झालेला आहे. श्रुती हो. मराठे दोघे आहेत. तोही खूपच सुंदर चित्रपट आहे. हा. म्हणजे मी आत्ता त्याचं डबिंग संपवलं. अच्छा, हा. त्याच्यामुळे मी त्याच्या ग्लिम्सेस पाहिलेले आहेत हा. आणि मला खूप समाधान वाटतंय की तीन स्त्रियांची एक कथा. हा. मला असं वाटतं की स्त्रियांना सपोर्ट देणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. हा. कारण स्त्रियांना डावललं जातं नाही म्हटलं तरी. आणि आम्ही एकमेकींचा सपोर्ट घेतला तर एकमेकांचं दुःख आम्हाला पटकन कळतं. हा. त्याच्यामुळे एकमेकांना एनकरेज केलं तर आपण पुन्हा नव्या उमेदीने उभं राहू शकू, असं त्याची थीम आहे. आणि ती खूप आणि हसती खेळती फिल्म आहे. आणि तो जो हिंदी सिनेमा बदललाय हो. त्याचाही तुला बेनिफिट होऊ शकतो. होऊ शकतो ना, मला तसे रोल्स यायला पाहिजेत. हा, पण तू माइंड मध्ये काय ठेवलंय? मी आता आली आहे ती माझ्या आयुष्याच्या एका वेगळ्या मानसिक अवस्थेत, की आता माझी मुलं मोठी झाली आहेत. हो. आणि आता त्यांनी त्यांचं आयुष्य जगायचं आणि ती मुभा मी त्यांना दिलेली आहे. हा. आणि ती देताना मला स्वतःलाही मुभा त्यांच्याकडनं घेतलेली वा. आहे की आता आई थोडी डोळ्या आड झाली, त्याचा अर्थ असा नाही की आई आपल्या आयुष्यात नाहीये, हा, नाही, पण आता हा. आईला सुद्धा आईची स्वप्न आहेत हा. किंवा काहीतरी नवीन हा. करावं, अनुभव घ्यावेत असं वाटतंय. नवीन हा. माध्यमं आली आहेत आता. हा. वेब सिरीजचं इतकं सुंदर माध्यम हो, आहे. हो. चित्रपट सुद्धा मी पाहते आहे की एका वेगळ्याच काय म्हणायचं, टेक्निकली इतके रिच झालेले आहेत आणि खूप सुंदर बदल आहेत. आणि त्या बदलाचा आपणही एक भाग असावं. त्याच्यात कुठेतरी आपलाही अभिनय अजून चांगला आपल्याला करता आला, अजून चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम करता आलं तर मला ते खूपच आवडेल. आणि तू कोर्स पण केलेला आहेस अमेरिकेमध्ये. त्याचाही आम्हाला दिसू दे ना. त्याला मला डिरेक्ट करावी लागेल लागणार आहे ना. आणि आय डोंट नो, समहाव मी जेव्हा तो 4 वर्षाचा डिग्री कोर्स मी केला होता त्यावेळेला माझ्या मनामध्ये असं होतं की मी आता कॅमेऱ्याच्या पुढ्यात नाही यायचंय, मला तर कॅमेऱ्याच्या मागे जायचं, असं माझं मीच ठरवलं होतं. पण माझ्या 2 मुलांची होम प्रोडक्शन झाल्यानंतर आईपणाची गंमत मला कळली आणि मला असं वाटलं बाकी सगळं ह्याच्या पुढे खूप बुटकं आहे, सगळं छोटं आहे या आनंदापुढे. सो त्याच्यामुळे मी त्या भानगडीत पडले नाही. आणि आता मला असं वाटतं की आता टेक्निक एवढं बदललं आहे, आय नीड टू बी इन द राईट माइंडसेट. आणि इतका वेळ मला देता येईल अशा माइंडसेटमध्ये पाहिजे. कारण मला असं वाटतं की अभिनय करणं फार सोपं आहे. अच्छा. क्लॉझेटमध्ये कपडे, जसे क्लॉझेटमधनं कपडे ठेवलेले असतात ना, तसे आम्ही एक कपडा उचलतो, अंगावर घालतो, त्या भूमिकेत शिरतो, काम झालं की कपडा ठेव तर आपापल्या घरी जातो. दिग्दर्शकाला तसं करता येत नाही. दिग्दर्शकाची काय म्हणायचं, त्याची कमिटमेंट फार मोठी असते. थीम निवडण्यापासून खूप प्रचंड मोठी कमिटमेंट आहे. तर मला आत्ता ह्या क्षणाला तेवढी कमिटमेंट करावी किंवा कमिटमेंट करण्याचं इतकं धाडस नाहीये माझ्यात. ज्या दिवशी येईल त्या दिवशी काय आय कॅन बी अ डिरेक्टर. नक्कीच येईल, कारण नोबडी कॅन स्टॉप मी. नक्कीच येईल, कारण तू जी नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग जे तुझं आहे ते मला वाटतं तुला त्याकडे बी घेऊन जाईल. नक्की. बरं अश्विनी, आज मी तुझ्या या घरी येताना खास आठवणीने काही फोटो निवडून आणलेले आहेत. अरे वा. माझ्याकडे तुझ्या फोटोचं चांगलं कलेक्शन आहे. मला माहितीये. मी या निमित्तानं प्रेक्षकांना सांगू इच्छिते की दिलीप ठाकूर हा आमच्या क्षेत्रातला खूप सिनियर जर्नलिस्ट आहे, अत्यंत सहृदयी माणूस आहे आणि फोटोचं कलेक्शन त्याचं इज अमेझिंग. म्हणजे आम्हीही कधी बघितलेलं नाही आहेत एवढे फोटो त्याच्याकडे असतात. आणि वेळोवेळी बरोबर करेक्ट वेळी तो आम्हाला हे सांगत असतो, अश्विनी आज तुझ्या हिना चित्रपटाला 31 वर्ष पूर्ण झाली किंवा बनवा बनवीला अमकी वर्ष पूर्ण झाली. आणि त्याच्याबरोबर त्यावेळेचा एक फोटो तो आवर्जून पाठवतो आणि त्याकरता ही दिलीप ठाकूर इज प्रेशस फॉर अस. आणि जाहिरातही पाठवतो तुला कधी कधी एखाद्या सिनेमाची. मी तुला आता फोटो दाखवतो, तुझी रिॲक्शन महत्वाची आहे जी कॅमेऱ्यात येईल.
ओ बापरे. निळू भाऊ हा चित्रपट मी केला, त्याच्यामध्ये आता ठणठण गोपाळ ठणठण सिनेमाचा. गोपाळ हा. ठणठण गोपाळ आणि त्याच्यामध्ये माझी खूप विनोदी चित्रपट होता आणि निळू भाऊंबरोबर माझी पेअर होती. म्हणजे कथानक असं होतं की तिला कोणी पेईंग गेस्ट म्हणून ठेवायला तयार होत नाही, म्हणून ती म्हाताऱ्या बाईचा वेश करून तिथे राहते येस. आणि म्हाताऱ्या बाईला रिस्पेक्टफुली ते वागवतात. पण असं होतं की निळू भाऊ त्यांचे जे बंधू असतात ते तिथे राहायला येतात आणि ते ह्या म्हातारीच्या प्रेमात पडतात आणि इट वॉज म्हणजे खूप मजा आली होती आम्हाला हे शूटिंग करताना. आणि निळू भाऊंसारख्या कलाकाराबरोबर काम करायला खरंच खूप मोठं भाग्य असावं लागतं. इतका वर्सटाईल ॲक्टर, ज्यांनी सगळी माध्यमं हाताळली येस, बरोबर आहे. हा. है ना. म्हणजे थिएटर, त्याच्यातलं लोकनाट्य, दुसरी रेग्युलर नाटकं, सिनेमा, करेक्ट. आणि सगळ्या टाईपचा सिनेमा. सगळ्या टाईपचा. म्हणजे मीच तुला सांगते, मी निळू भाऊंबरोबर इतक्या चित्रपटात कामं केलेत, प्रत्येक चित्रपटात त्यांची भूमिका वेगळी होती. वा. म्हणजे नंतर 2007 मध्ये जेव्हा मी चित्रपट प्रोड्यूस केला, त्याच्यामध्ये एक छोटं कॅरेक्टर होतं घड्याळजीचं. येस. आणि त्याकरता आम्ही कदाचित. कदाचित मध्ये हा. त्याकरता आम्ही निळू भाऊंना विचारलं. निळू भाऊ खूप वयस्क होते, त्यांना उभं राहायला सुद्धा ताकद नव्हती, पण माणूस म्हणजे असा आतून असं काहीतरी बाहेर निघायचं. त्यांच्या शॉट कॅमेरा सुरू झाला ना की प्रत्येक वाक्य त्यांचं वेगळ्या एक्सप्रेशनचं असायचं आणि त्या एका सीनला सुद्धा त्यांनी इतकी गंमत आणली. तर निळू भाऊंबरोबर आता मी प्रांजळपणे सांगायचं तर कळत नकळत मधलं कामाचं माझं खूप कौतुक झालं. आणि त्या मनीषा सालकरला खरं म्हणजे आय प्लेड अ अदर वुमन, म्हणजे सिंपथी जनरली मिळत नाही लोकांची, पण तरी सुद्धा मला त्या रोलला सिंपथी मिळाली. याचं कारण निळू भाऊंनी त्यांची कॅरेक्टर इतकी चोख बजावली की जेणेकरून त्यांचं एक वाक्य होतं, बाय लय चाळावताय, हे ज्या पद्धतीने म्हटलं ना तर त्यांचं वाक्य ऐकताना अंगावर असा काटा यायचा की किती नीच माणूस आहे. येस. आणि वास्तविक जर तुम्हाला कधी म्हणजे भेट झाली भेट निळू भाऊंची, तर अत्यंत सौम्य प्रकृतीचे आणि सौम्यपणे भाष्य करणारे अनुभव आहे, पण विचारांनी खूप कणखर असलेले किंवा विचारांमध्ये खूप त्यांच्या ताकद होती, फोकस होता. म्हणजे एक बैठक होती. ध्येयवादी वृत्तीने आयुष्य जगलेला माणूस होता. आणि मी माझं खूप मोठं सौभाग्य समजते की निळू भाऊंमध्ये बरोबर मला अनेक चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. पण या शूटिंगला आम्ही गोव्याला आलो होतो. गोव्याच्या बीचवरचं हे शूटिंग आहे. आणि आपण त्या जेट्टीवरनं काहीतरी स्कूटर घेऊन ते येतात किंवा असं काहीतरी सिक्वेन्स होता आणि हे गाणं होतं त्यातलं. येस. हो, एक रात्र मंतरलेली. निळू भाऊ आले आता डॉक्टरांबरोबर माझं पहिलं काम होतं. आणि तुला सांगते काय ना, आमची पिढी ना मागच्या पिढीचा खूप खूप आदर आणि एक आमच्यावर दबाव होता त्यांचा. दोन्ही. येस, बरोबर आहे. निळू भाऊ सुद्धा त्यांचा पण दबावच होता आमच्या मनावर. म्हणजे आम्ही अत्यंत रिस्पेक्टफुली घाबरूनच त्यांच्याशी बोलायचो. डॉक्टर त्यांची आधी एकतर पर्सनॅलिटी काय, त्यांचा आवाज किती धीर गंभीर, त्यांची नजर किती तीक्ष्ण, ते घारे डोळे, ते बघतानाच त्यांना भीती वाटायची. आणि मग त्याच्या मागे त्यांचा नटसम्राट आणि अनेकविध नाटकातनं त्यांनी जी कामं केली आणि फिल्म्समध्ये जे रोल्स केले त्याचा धाक आमच्या मागे उभा असायचा. तर एक रात्र मंतरलेलीला त्याच्यात पण निळू भाऊ होते मला वाटतं. ते डॉक्टर सोडले तर आम्ही सगळे कच्चे बच्चे होतो. म्हणजे ऑलमोस्ट आसावरी जोशीची पहिली दुसरी फिल्म असेल, जयवंत पारकर, प्रशांत दामले होता, आशुतोष गोवारीकर होता. आम्ही सगळे बऱ्यापैकी नवीन होतो आणि तसा कुमारही सिनेमा क्षेत्रामध्ये नवीन होता. डॉक्टरांचं दार ठोठवायला सुद्धा आम्हाला इतकी भीती वाटायची. नोबडी इज रेडी टू टेल हिम की शॉट इज रेडी. दॅट्स व्हॉट आय रिमेंबर. डॉक्टर श्रीराम लागू या नावाचं ओले आणि वजन आणि त्यांची पर्सनॅलिटी पण अशी एक हे होती. भेटायचा योग आलाय. ओ हो हो हो.
विक्रमाला त्याची मानसकन्या म्हणायचा आणि हा वजीरमधला एका अत्यंत महत्त्वाच्या सीनचा फोटो आहे. आणि ह्या सीनबद्दल एक विशेष आठवण मला पर्टिक्युलरली ह्या सीनबद्दल सांगते. काय झालं होतं, उज्ज्वल थेंगडे आमचे लेखक होते आणि उज्ज्वलनी एक सीन लिहिला होता आणि खूप तीक्ष्ण त्याची म्हणजे लेखणी फारच ताकदवान होती. पण काही वेळेला काय होतं, तुम्ही जे मनामध्ये म्हटलंय ते सगळं असं त्यातला गुंता 1.5 मिनिटात लोकांसमोर पोचवायचा हा कलाकारांना खूप चॅलेंज होता. तर माझं उज्ज्वल बरोबर काहीसं म्हणजे भांडणच झालं असं समज, की उज्ज्वल गेले म्हटलं तू 3 तास मला समजावतोय ह्या सीनचा अर्थ काय आणि तुला काय म्हणायचं आहे, आणि माझ्याकडे लेखकाने फक्त लिहून देताना 1.5 मिनिटाचा सीन दिलाय, तू जे 4 तासात मला समजावतोयस ते मी 1.5 मिनिटात लोकांना कसं समजावू? हा जेन्युइन प्रश्न आहे की नाही? तोच दिग्दर्शक होता. हा नाही, तो नव्हता दिग्दर्शक. नाही, या चित्रपटाचा दिग्दर्शक संजय रावल, सत्याचा जोडीदार, दोघे जण मिळून होते. हा बरोबर आहे. ह्या चित्रपटाचा दिग्दर्शक संजय रावलच होता. एनिवे, ते बाकी नावांमध्ये काही असू दे, आमच्या लेखी संजय रावल. आणि ह्या चित्रपटाच्या नंतर मी कथा सुद्धा सांगेन की विक्रम मला हा चित्रपट करच म्हणून सांगायला आला होता. हो, हा, आणि मी फ्लॅटली नाही करणार असं सांगितलं होतं. त्याचंही कारण सांगते. पहिलं मी ह्या सीन बद्दल सांगते. तर तो आमचा वाद झाल्यानंतर आमच्या दिग्दर्शकाला लक्षात आलं की जरा वातावरण थोडं तप्तंय, पण त्यांनी सांगितलं लाईट्स वगैरे बंद करा. मग मी फुणफुणत विक्रमकडे गेले, म्हटलं विक्रम हे असं कसं करतात, आणि मी खूप माझ्या ह्याच्यामध्ये त्याला सांगितलं हां काय झालंय, म्हटलं मला माहिती नाही आता हा सीन कसा करायचा, मी सांगू का? अशी एवढी चिडले होते मी. तर विक्रम म्हणाला आपण सीन वाचूया. आणि मी 1दा 2दा 3दा 4दा 7 वेळा सीन वाचला. 8व्यांदा सीन वाचताना मला जमलंच. वा, अच्छा, फायनली. पण असे विरळा कलाकार असतात जे स्वतःला एक स्थैर्य असतं त्यांच्यामध्ये, दे कॅनॉट गेट इंटिमिडेटेड. विक्रम इतका मोठा कलाकार होता की त्याला कुणी म्हणजे अमिताभ बच्चन आणि काय कुणीही त्याला इंटिमिडेट करू शकत नाही. इतका स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असलेला, असा कॉन्फिडन्स ज्यावेळेला असतो ना त्यावेळेला तुम्ही, आणि ही वॉज एक्स्ट्रीमली गिव्हिंग पर्सन. सढळ हाताने तो द्यायचा आणि आय वॉज ॲट द रिसिव्हिंग एंड. हे माझं सौभाग्य. आणि हा म्हणजे त्यांनी इतकी कामं केलेली आहेत ना, आपण सगळेच त्यांचे फॅन आहेत. आणि माझं पहिलं काम त्याच्याबरोबरचं अगेन कळत नकळत, ज्याच्यामध्ये निळू भाऊ एका साईडला होते आणि एका साईडला विक्रम होता. आणि काही वेळेला काही खूप मोठी माणसं आणि खूप जवळची वाटतात ना, तसं विक्रमला मी कायम पहिल्यापासून अरे तुरेच केलं. आय जस्ट फेल्ट द काइंड ऑफ क्लोजनेस. आणि असे ॲक्टर्स तुमच्या समोर यायला भाग्य लागतं. आणि ह्या चित्रपटात असं झालं होतं की मी त्यावेळेला पुरुष नावाचा चित्रपट केला होता. नुकताच त्याचं शूटिंग करून आलं होतं आणि त्यात एक मोठा रेप सीन आहे. आणि तो रेप सीन करताना 15 दिवस त्याचं शूटिंग चाललं होतं. आणि समहाऊ त्याचे आपण जरी किती मगाशी मी म्हटलं की आम्ही एक कपडा क्लॉजेटमधनं काढतो, घालतो आणि परत ठेवतो, तर कुठंतरी ते इट रब्स ऑफ ऑन यू. आणि तसं ते मला असं वाटलं की मला आता रेप सीन असलेले चित्रपट नाही करायचे. आत्ता मी त्या मनस्थितीत नाही. आय एम डन विथ इट. आणि ह्याच्यामध्ये रेप सीन होता. म्हटलं मी नाही करणार. आणि तो दिग्दर्शक इतका खट्टू झाला. विक्रम मला म्हणाला अश्विनी काय प्रॉब्लेम आहे? मग मी त्याला सांगितलं, म्हटलं असं आहे आणि आय जस्ट आय एम नॉट इन अ फ्रेम ऑफ माइंड टू डू दिस काइंड ऑफ रोल. ते परत माझ्याकडे आले. शेवटी मी त्या दिग्दर्शकाला विचारलं, म्हटलं की तुम्ही असा रेप सीन जर शूट करू शकत असाल की माझ्या खांद्यावरची पिन सुद्धा निघणार नाही, प्लीट केलेल्या पदराची पिनही निघणार नाही, असा तुला रेप सीन शूट करता येत असेल तर मी करेन. आणि ही सेड येस आय कॅन डू इट. आणि तुम्ही म्हणजे मागे जाऊन मी सगळ्या प्रेक्षकांना रिक्वेस्ट करेन की बघा की क्रिएटिव्हिटी काय चीज असते. जेव्हा जेव्हा तुम्हाला चॅलेंजेस येतात ना, तेव्हा क्रिएटिव्ह माणसं त्यातनं असा मार्ग काढतात की असा मतलब असं फार रेअरली होतं. आणि क्रिएटिव्हिटी त्याला म्हणतात की त्यातनं वाट काढून सगळं ते आपण समजावं, लोकांपर्यंत पोचवावं जे अध्यारूत आहे.
तू तुझ्या सिनेमाचं नाव घेतलं. ओ हो, पुरुष. वाव, अनादर स्टॉलवर्ड. येस. विक्रमचे बाबा. वाव. त्यांच्या ना असण्यातच सगळं काही होतं चंद्रकांतजींच्या. इतका महान कलाकार आणि महान व्यक्तीसुद्धा. म्हणजे त्यांचं जे काय म्हणायचं, समाजातल्या दुर्लक्षित लोकांना मदत करण्याची त्यांची जी वृत्ती होती, जी पुढे विक्रममध्ये आली येस. है ना. येस, खरंच तर आहे ते. ती म्हणजे खरंच कमाल वाटते. आणि पुरुष हा चित्रपट त्याचा दिग्दर्शक आता हयात नाहीये. तो नाही, खूप हो. मोठा कॅमेरामन होता, राजन. राजन कोठारे. त्या चित्रपटामध्ये मला ओम पुरी बरोबर काम करण्याची संधी मिळाली. आणि पुरुष जे फेमस मराठी रंगमंचावरचं नाटक आहे, ज्याच्यात रीमा आणि नानानी अतिशय सुंदर कामं केली होती. ते मी रीमाचं काम करत होते आणि नानाचं काम ओम करत होता. आणि इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. म्हणजे मी जरी रेप सीननी माझ्या मनावर असं जरा नको करूया आता असं वाटलं असलं तरीसुद्धा त्या चित्रपटाचं शूटिंग इतकं सुंदर झालं आणि त्या चित्रपटाचं मला बेंगॉल क्रिटिक्सचं अवॉर्ड मिळालं. अनफॉर्च्युनेटली माझ्या अवॉर्ड्सच्या बाबतीत मी तेवढी लकी नाही आहे, पण प्रेक्षकांच्या प्रेमाच्या बाबतीत मात्र खूप खूप भाग्य घेऊन आले मी त्याकरता. पण मी म्हणेन की त्यात माझं काम अप्रतिम झालं होतं आणि इट वॉज अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट रोल. आणि तो चालला असेल नसेल किंवा त्याला बरोबर रिलीज मिळाला असेल नसेल, आय एम व्हेरी प्राऊड दॅट आय डिड दॅट फिल्म. आता हा घोळात घोळ का किस बाय किस? किस बाय किस. आय शपथ. लक्षा हा असा एक कलाकार आहे जो नुसता उत्तम कलाकारच होता असं नाही, तो एक सहृदयी माणूस होता. निश्चित. त्यांनी कधी कोणाचं उणोदणं काढलं नाही, निदान मी तरी माझ्या तरी लक्षात नाही. आणि कधी सेटवरचं वातावरण तंग होऊन दिलं नाही. कारण आमच्या क्षेत्रामध्ये खूप असे काय म्हणायचं, असे प्रसंग येतात की टेन्शनच असतं सतत. त्या एका प्रेशरखाली आमचं संपूर्ण सेट काम करत असतो आणि अशा वेळेला लक्ष्मीकांतसारखा माणूस सेटवर असेल तर इतकी पॉझिटिव्हिटी त्या सेटवर असायची. निश्चित. अगदी अनुभव आय मीन म्हणजे तो ही वॉज रिअली अ ग्रेट ॲक्टर अँड अ ग्रेट ह्युमन बिईंग. ही जस्ट पास्ड अवे टू सून. ओ वाव. प्रशांत दामले. पण हा फोटो मला असं वाटतंय चल गंमत करू, जो ह्यांनी रमेश काकांनी डिरेक्ट केला होता. आणि अजिंक्य वर्षाची पेर होती, माझी आणि प्रशांतची पेर होती. आणि प्रशांतची मला तर वाटतं की पहिलाच चित्रपट होता, पहिला किंवा दुसरा असेल. आणि माझं त्याचं चांगलं, प्रशांत एवढा काय म्हणायचं, त्याची पर्सनॅलिटीज अशी आहे ना की विनोदच करत असतो तो. म्हणजे अगेन लक्षासारखं, म्हणजे तुम्हाला रिलॅक्स ठेवायचं, एकदम तणाव येऊ द्यायचा नाही सेटवर. आणि इतका एक नंबरचा ऍक्टर आहे आणि त्याच्यात त्यांनी गाणं पण स्वतः गायलं होतं. ही सच अ गुड सिंगर. आणि प्रशांत बरोबर मी खूप खूप कामं केलेत आणि ह्याच्यात त्याला खूप चित्रपटामध्ये मोठं व्हायचं होतं. आणि मला माहिती नाही की त्यांनी काय पडताळलं चित्रपट माध्यमाविषयी, आणि त्यांनी एकदम अबाउट टर्न केलं आणि तो नाटकामध्ये जो घुसला आणि आता नाट्य व्यवसायाला त्यांनी मोठं केलंय. निश्चित. म्हणजे त्याच्या इतका कलाकार, इतका मोठा असं, म्हणजे त्याच्याबरोबर मी काम केलंय हे सांगताना मला अभिमान वाटतो. कारण नाट्य क्षेत्राविषयी त्या मुलाला आस्था आहे. स्टेजवर गेलं तर प्रत्येक प्रयोग चोखच व्हायला पाहिजे, त्याच्याकरता ते इतकी रंगीत तालीम करतात. मला म्हणजे माझ्या गप्पांमधनं प्रशांतनी मला हे सांगितलेलं आहे की आत्ता जेव्हा साखर खाल्लेला माणूस आणि त्याचा पार्ट 1 पार्ट 2 दुसऱ्या नाटकाचा आला, त्याच्यामध्ये त्याला सेकंड पार्ट काढताना एवढी धास्ती होती. आणि त्याचं काम चांगलं आहे बिकॉज तो मेहनत करतो. आणि व्यवसाय कसा करावा, कला आणि व्यवसायाचा मेळ कसा घालावा, आणि प्रत्येक नाटक उत्तम कलाकृती असताना
तितकीच उत्तम व्यवसाय करणारं नाटक कसं आणावं हे त्यांनी शिकलं. आणि आय मीन त्याला भरपूर आयुष्य लाभो आणि त्याच्या हातनं खूप खूप अनेक मोठी कामं हो. रमेश, मायेची महेश. सावली. हा, ओ महेश आहे. महेश आहे. धडाकेबाज. धडाकेबाज. आणि तू पोलीस इन्स्पेक्टर. येस रेअर. येस. उमा, पोलीस इन्स्पेक्टर पोलीस उमा. इन्स्पेक्टर उमा. महेश असाच एक ही सच अ वंडरफुल ह्युमन बिईंग. आणि त्याची सगळी जन्मा, पप्पा, आधी वगैरे तर लहान होते त्यावेळेला. झालं, हो बरोबर. पण अगदी बरोबर. महेशकडे सुद्धा ना काय ना, हे सगळे कलाकार जेव्हा मोठे होतात ते थोडे म्हणजे तो ॲक्टर म्हणून कदाचित अशोक सराफ आणि लक्ष्मीकांतच्या तोडीचा नसेल, पण तो माणूस म्हणून, तो निर्माता म्हणून बघा आज काय त्याचं मोठं साम्राज्य क्रिएट केलंय त्यांनी. म्हणजे काय, म्हणजे त्याला कोठारे विजन आणि एका नाही. पाठोपाठ एक मालिका. नाही, खूपच म्हणजे. आणि असं त्याच्या शूटिंगला ना इतकं हसत खेळत शूटिंग होतं ना, पण तिथे लक्षात होतच. तिथेही लक्ष होतं. खूपच मजा केली आम्ही त्या शूटला. आणि असं हसत खेळत झालेले चित्रपट ना मजा देऊन म्हणजे. आणि ऑन टॉप ऑफ दॅट तो जर चित्रपट चालला ना तर म्हणजे काय म्हणायचं, द आयसिंग ऑन द केक. कारण आम्ही ऑलरेडी मजा करून झालेली असते. यस. अरे मला पाहिजेत रे हे फोटो सगळे. मी एकाच अटीवर बोलेन पुढच्या फोटोंवर, जर तुम्हाला हे सगळे स्कॅन करून दिले. स्कॅन करून देणार, नक्की देणार. हाय हाय, कदाचित तुझा सिनेमा आहे. येस येस, कदाचित इज अ प्रेशस चाइल्ड. तिसरं मूल आहे माझं. येस. आणि मला असं वाटतं की मला नेहमी असं वाटतं की आपल्या हातनं अशी कलाकृती व्हावी की जे आपल्याला पुन्हा मागून परत पाहू त्यावेळेला आनंद देऊन जाईल की यार बरं झालं, बरं झालं फिल्म केली है ना. तर कदाचित चंद्रकांत कुलकर्णी माझ्याकडे एक स्क्रिप्ट घेऊन आले आणि ते मला तो खूप कन्व्हिन्स करत होता, नाही तू हा रोल कर. म्हटलं चंदू मी नाही करणार, तुला माहिती आहे ना, मी एकदा ठरवलं की मला नाही फिल्ममध्ये आता काम नाही करायचं. आणि म्हटलं तर 10 वर्षाची गॅप झाली आहेत, मला 2 मुलं झाली आहेत, हाऊ डू यू एक्सपेक्ट मी. तर चंदू म्हणाला नाही तू करणार आणि तूच करणार आहेस. तर म्हटलं तुला काय एवढा विश्वास वाटतो. कारण तो म्हणाला की ह्याच्यात जी एका बुद्धिमान न्यूरोसर्जनची कॅरेक्टर आहे आणि ज्या मनाच्या आंदोलनातनं ती जाते Yes. आहे ते तू उत्तम हे करू शकशील. आणि तू आहेस त्याच वयात, आईच्याच मोडमध्ये राहा, तुला दुसरं काही सुंदर आणि वेगळं जाऊन काही आउट ऑफ द वे जाऊन काही करण्याची कारण नाही. आणि आय जस्ट एंडेड अप प्रोड्युसिंग दॅट फिल्म हो. आणि डिस्ट्रीब्युटिंग दॅट फिल्म ऑल्सो. आणि म्हणजे चंदू होता म्हणून ते वेळेमध्ये होऊ शकलं, सगळं गणित बसू शकलं. कारण माझी मुलं खूप लहान होती त्यावेळेला. येस. आणि अर्थात माझ्या आईचा पाठिंबा, ती माझ्या मुलांचा सांभाळ करत होती त्यावेळेला. आणि पुन्हा काय म्हणायचं, हे एवढे उत्तम कलाकार आहेत, सचिन खेडेकर आणि सदाशिव अमरापूरकर. कारण 3च कलाकारांची फिल्म होती. कुठलाही एक व्यक्ती कमी पडला असता तर ती फिल्म एवढी रंगत आली नसती फिल्ममध्ये. आणि गिरीश जोशीचा स्क्रीन प्ले, आय थिंक स्क्रीन प्ले कुठल्याही चित्रपटाच्या सक्सेसमध्ये अतिशय महत्त्वाचा असतो. आणि प्रशांत दळवी ज्याची मी प्रचंड मोठी फॅन आहे. त्यांनी त्याचे डायलॉग्स लिहिले होते. एका कुटुंबासारखी आमची ती फिल्म होऊन गेली. आणि ॲट द बॅकग्राऊंड मला स्मिताताईंनी सुद्धा खूप मदत केली. ती माझा 911 कॉल होता. 911 म्हणजे आमच्या इथे US मध्ये इमर्जन्सी कॉल, त्याला 911 म्हणजे पोलिसांना कॉल करतात तसं. तर कधीही मला अडचण आली आणि मला असं वाटलं अरे मला आता ह्याचं उत्तर माहिती नाही, मी स्मिताताईला फोन करायचे. म्हणजे रात्री बेरात्री केला तरी सुद्धा ती मला गाईड करायला तयार होती. त्याला इतका आनंद होता की अश्विनी तू एका नवीन भूमिकेत निर्माती म्हणून येतेस आणि पुन्हा नव्याने काम करतेस, तर आय गिव्ह यू ऑल द सपोर्ट. ओ हो हो, हा पण वजीरमधला फोटो आहे आणि अशोक सराफ अभिनेता आहे. मी अशोक बरोबर बरीच कामं केली. मी तीन फिल्म्सच्या बद्दल बोलू इच्छिते. एक तर अशीही बनवाबनवी, ज्याच्यामध्ये आमची पेर काही प्रमाणात अजरामर झालेली आहे असं मी म्हणेन. ज्या पद्धतीने प्रेम मला दरवर्षी येते त्यावेळेला मिळतं.
त्याच्यामध्ये तिची आउट अँड आउट विनोदी भूमिका होती. कळत न कळत मध्ये त्यांनी एका साध्या चिरोटे विकणाऱ्या हो. माणसाची, मिडल क्लास माणसाची भूमिका केली होती, ज्याला एक इमोशनची झालर होती. आणि ते त्याने एवढं चांगलं साधलं होतं ना, की असं वाटतं की यार कोणाला मामा मिळावा तर असाच है ना. त्याचं गाणं जे नक्कावरच्या हो, रंगाला नक्काला. ते गाणं आजही औषध hit आहे. काय, काय सुंदर काम केलं होतं त्यांनी. आणि तिसरा चित्रपट हा कुठे गेला फोटो, हा बघ इथे आहे. हा तिसरा चित्रपट म्हणजे वजीर. वजीरमध्ये त्यांनी अत्यंत हलकट नेत्याची भूमिका केली होती. अतिशय. आणि हा जो ज्या सीन मधला फोटो आहे हा, ना, हा. तो सीन सुद्धा इतका त्यांनी म्हणजे काय गाजला म्हणायचं, तो सगळं. खूपच सुंदर काम केलं आहे की होतं. नाही? काय त्याचा म्हणजे पीस म्हणजे पॉवर, पीस म्हणजे समद काही असं समजा काही एक ग्रामीण भागात तो जेव्हा सीन मला त्याचा भयंकर आवडतो त्या फिल्म मधला, तो सीन जेव्हा मी पाहिला ना, लिहिलेला, म्हटलं अरे बापरे, हे आता कसं बोलणार आहेत. म्हणजे काय ना, मी काही विनोदी अभिनेत्री नाहीये, त्यामुळे मला तो बाजच नाहीये त्या मनाने. आणि अशोकनी काय त्याचं करून टाकलं, म्हणजे आम्ही इतके हसत होतो. मी त्याचा सीन शूट झाला त्यावेळेला मी सेटवर होते, माझं काही अच्छा. काम नसताना सुद्धा. पण आय रिअली एन्जॉयड. आणि वी आर रिअली ब्लेस्ड. आय फील की माझं खूप मोठं सौभाग्य की इतक्या उत्तम कलाकारांबरोबर आणि उत्तम माणसांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. कारण काय ना, दिलीप ॲक्टिंग इज सरतेशेवटी रिॲक्टिंग. एक्झॅक्टली त्यांची कामं चांगली आहेत म्हणून माझं काम उठून येस दिसतं, दुसरं काही नाही. येस. इरफान गेला लवकर. तोप कलाकार होता, अप्रतिम कलाकार होता. आणि तो सुद्धा त्याच्या करिअरच्या फार सुरुवातीला त्यांनी हा चित्रपट ॲक्सेप्ट केलेला होता. आणि तेव्हा काही असा तो इरफान म्हणून असा लक्षात राहिला नाही, काहीच नाही, ओळख राहण्यासारखा नव्हती नव्हता. मिळाली अगदी त्याला. हा, म्हणजे अगदी साधा कलाकार होता तो. पण काय आहे ना, हे आमच्या लाईनचं हे वैशिष्ट्य आहे. मगाशी मी तुला म्हटलं की प्रशांत दामले त्यांनी जो टर्न अराउंड केला आणि त्यांनी जे थिएटरमध्ये रंगमंचाला मध्ये एक स्थान स्वतःचं क्रिएट केलं, तसंच हा आहे. तो त्यावेळेला टेलिव्हिजनमध्ये काम हो, करत हो. होता. इज नॉट मेंट फॉर टेलिव्हिजन मीडियम, इज मेंट फॉर फिल्म मीडियम. येस. आणि आणि पुरुष- बघा त्यांनी काय म्हणजे किती महान कलाकार झाला. म्हणजे फॉरेनच्या फिल्म्समध्ये पण त्यांनी आपल्या भारताचं नाव मोठं केलं. आणि निश्चित. एक छोटी भूमिका का होईना, म्हणजे त्यावेळेला मी त्याला खूप सिनियर होते मी जेव्हा काम केलं, पण मजा आली होती मला त्याच्याबरोबर काम करताना. हे बघ, हा तुझा अतिशय आवडता स्पॉट आणि ह्याविषयी तू अतिशय इमोशनल आहेस, होतीस आणि लिहिलं पण आहेस. आर्केतला मोठा आरसा. हो. हा मी स्वतः म्हणजे आरके स्टुडिओ जेव्हा पाडला, हा, जेव्हा प्रक्रिया चालू होती पाडण्याची, तेव्हा मी गेलो धावत काय सांगतोस. बोलो हा फोटो मला काढायचा आहे. मी त्या वॉचमॅनला सांगितलं मला हा एक फोटो काढायचा आहे, माय बाकी गॉड, मी बाकी पण काढले. सो प्रेशस. हा. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की कलाकार ज्या वेळेला आम्ही रेडी होताना त्याच्या अगोदर मी एक साधी मिडल क्लासमधली साधी मुलगी, अत्यंत हंबल बॅकग्राऊंडमधनं आलेली, 1.5 खोलीच्या घरात राहणारी, आणि मला आरकेमध्ये हे मिळालं. आणि आरकेत ज्या वेळेला म्हणजे फिल्म मी ॲक्सेप्ट केली आणि आजावे माहीचं शूटिंग करताना मी रोज सकाळी मिकी कॉन्ट्रॅक्टर, वन ऑफ द बेस्ट मेकअप आर्टिस्ट, तो माझा मेकअप करायचा. नीतू स्वतः तिथं उभी असायची, कारण ते डिझायनिंग माझ्या ड्रेसचं नीतूनी केलेलं, नीतूजींनी केलं होतं. आणि त्यावेळेला मी असं सजून धजून खाली येताना मी एक क्षणभर नेहमी स्वतःला निरखायची. आय यूज टू फील कॉन्फिडंट, आय यूज टू फील लाईक अ प्रिन्सेस. आणि मग मी सेटवर जायची आणि मग ते गाणं इतकं, तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला माहिती आहे किती वेगवान गाणं होतं आणि अथक मेहनत आहे त्या गाण्याच्या पलीकडे. आणि त्या गाण्याची एम्ब्रॉयडरी माझ्या पोटावर, सगळे त्याचे चरे झालेले असायचे आणि खूप म्हणजे मी बेहाल झालेली असायची ॲट द एंड ऑफ द डे. खूप कठीण होतं त्या गाण्याचं शूटिंग. आणि परत येताना मी सिम्पल आपला माझा सलवार खमीस, चेहऱ्यावरचा मेकअप उतरलेला, आणि मी त्याच आरशामध्ये पुन्हा एकदा स्वतःला निहाळायची. आणि तेव्हा मला वाटायचं की ही मी खरी आहे.
हे आरसा बोलत नाहीये की आरसा बोलतो, आरसा बोलतो. Yeah. बरं, मला आता आपण हे आलेल्या मी तुला एका सिनेमाची आठवण करून देतो. आठवत होतं, तो राम गोपाल वर्माच्या नायकमध्ये काम करत होती. हो, संजय दत्त, उर्मिला मातोंडकर, तू आणि अजिंक्य देव. करेक्ट. हैदराबादला तुमचं काहीतरी 10-12-15 हो, हो, दिवस शूटिंग shooting झालं झालं. होतं. काय नाही, या काय त्याच्या काही आठवणी? म्हणजे इट्स सॅड. आय वॉज रिअली लुकिंग फॉरवर्ड टू दॅट फिल्म. आणि त्यावेळेला मला काय ना, राम गोपाल वर्मा आत्ता थोडंसं त्याचं नाव इतकं लोकांच्या मनामध्ये नसेल, पण त्यावेळेला त्याचा पण इम्पॅक्ट तो होता. अत्यंत इंटेलिजंट डिरेक्टर आहे, अतिशय इंटेलिजंट. आणि काय म्हणायचं, एक्सपेरिमेंट करणारा, exactly. एक्सपेरिमेंट करायला. म्हणजे त्याची जी खूप पडली फिल्म शोलेचा रिमेक, ते पण एक एक्सपेरिमेंट होता जो फसला. राम गोपाल पण मला वर्माची असं वाटतं आग, की असं. प्रत्येक कलाकाराला एक्सपेरिमेंट करण्याचा हा. मौका लोकांनी हा. द्यायला पाहिजे, त्याला असं मोडीत काढू नये. पण त्यावेळेला मी पहिल्यांदा असा एक शॉट त्यांनी लावला होता. आय स्टील रिमेंबर, थिएटरमध्ये गलका होतो आणि बॉम्बस्फोट होतो किंवा तत्सम काहीतरी होतं आणि सगळी लोक गडबड करून बाहेर जातात. हा शॉट थिएटरच्या बाहेरपासून सुरू झाला होता. आणि तुला सांगू, एवढा इतका लांब 7-8 मिनिटाचा शॉट होता आणि फक्त तुमच्यावर कॅमेरा येईल त्यावेळेला तुम्ही अभिनीत करायचं. हे टेक्निकच मला माहिती नव्हतं. आपलं सिम्पल, सगळेजण एक ट्रॉली लावलेली असते, मग एक 2 शॉट असतो, मग एक 3 शॉट असतो, मग एक क्लोजअप असतो, मग क्लोजअपचं कॉम्बिनेशन असतं आणि सीन संपतो. हेच पाहिलेलं होतं ना तोपर्यंत. बरोबर आहे. याचं टेकिंगच, त्याची विजनच निराळी होती. आणि इतका त्यावेळेला मी पहिल्यांदा AR रहमानला भेटले. आणि मी त्याच्या घरी गेलो होतो, आम्ही त्याच्या स्टुडिओमध्ये. आणि AR रहमान असा एक काळे काळे केस असलेला, असा बुटकासा, त्याला काही प्रेझेन्स नाही, शून्य प्रेझेन्स असलेला, असं कानाला हेडफोन लावलेला कोणतरी बसला होता आणि तो पियानोवरती काही टांगटुंग करत होता. आणि म्हणजे आम्हाला कल्पनाच नव्हती मला की AR रहमान इज कोण आहे. आणि मी आता त्याची इतकी फॅन आहे, म्हणजे मी त्याच्या साऊथ इंडियन, म्हणजे त्याच्या मूळ सिनेमा पण सगळे पाहिले त्याच्या म्युझिक करता. एवढा ग्रेट कलाकार आहे. आणि अगेन मला एक छान काय वाटतं ना, की हे सगळे जे लोकांना ना, ऑडियन्समध्ये असं एक असतं, हां ह्यांना इतकी पॉप्युलॅरिटी मिळते, पण त्या पॉप्युलॅरिटीच्या मागे किती सातत्य असतं, किती क्रिएटिव्हिटी असते आणि आस असते प्रत्येक वेळेला लोकांना चांगलं देण्याची. तर ते जेवढं आपण त्यांचं चकचकाट बघतो ना, तेवढंच त्याच्या 3 पटीनं, जसं म्हणतात ना की हिमनग जेवढा वर दिसतो त्याच्या तिप्पट खाली असतो, तसं आहे ते. तुम्हाला जे वरनं दिसतं त्याच्या 3 पट खाली मेहनत आणि स्ट्रगल असतं, चांगले वाईट अनुभव असतात. त्याच्यातनं सातत्य ठेवून तुमची क्रिएटिव्हिटी जागवायची, त्याला ग्रिट लागते. तुझा अजून एक सिनेमा आहे, कदाचित तू विसरली असतील, दिलो का रिश्ता, रोहित रॉय बरोबर. 7 जण होते ते. हा. तो तुला सांगते, पुदू वसंतमचा रिमेक होता. अरे काय मज्जा केली होती त्याच्यात. लक्ष होता, हो त्याच्यातही लक्ष होता. आणि आय रिअली एन्जॉयड वर्किंग विथ रोनित रॉय बरोबर. मी ऑलरेडी, मला वाटतं सैनिक फिल्म केलेली होती, त्याच्यात तो लीड नव्हता. तो लीड नव्हता. हा, तो त्या भावाचं किंवा छोटा भूमिका करत होता. तिथे अक्षय होता ना. हा, पण ह्याच्यामध्ये 7 का काहीतरी 5 असं ते काहीतरी होते, पण ते बंद पडलं अनफॉर्च्युनेटली. ते पण खूप चांगलं पिक्चर होतं, खूप सुंदर त्याचं कथानक होतं. आणि एक राहुल रॉय बरोबर, हा, ते पण बंद पडलं. ते तर के बालचंद्रनजी बरोबर होतं. अरे ह्या फिल्म बनायला पाहिजे होतं, खूपच बनायला पाहिजे होतं, माझा बदलला असता. पण काय ना दिलीप, आता असं असतं तर आणि तसं नसतं तर ह्याच्यामध्ये मी कधीच पडत नाही, आजपर्यंत नाही पडले. कारण हो, खरंय. आणि माझ्याही त्या लक्षात आहेत. अनु होती त्याच्यामध्ये आणि खूप चर्चा झाली त्या सिनेमाची, पण रोहित रॉय नाही, राहुल रॉय सॉरी. तो पण एवढा गोड स्वभावाचा मुलगा राहुल रॉय. आणि मी त्याची एक आठवण सांगते, जरी तो चित्रपट लोकांनी पाहिला नसला तरी कलाकाराच्या जो आम्ही प्रवास करतो ना, त्याच्यामध्ये बरेच अडथळे येतात आणि ते अडथळे पार पडायला त्या वेळेला ते दिग्दर्शक आम्हाला मदत करतात. तर ह्या फिल्ममध्ये ना, माझी अत्यंत पॉझिटिव्ह बायकोची कॅरेक्टर होती.
हो अच्छा. अत्यंत पॉझिटिव्ह. लाईक म्हणजे ती दोऱ्या बांधून ठेवेल त्याच्या बेडला की हे असं झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे, आणि संशयी स्वभाव. आणि मी अशी अजिबात नाही आहे. आय जस्ट स्टार्ट विथ अ ट्रस्ट. मग त्यांनी ट्रस्ट ब्रेक केला तर देन आय एम व्हेरी व्हेरी कॉशियस. मग तो त्यांना ट्रस्ट परत मिळवायला दे हॅव टू वर्क हार्ड. Yes, हां, yes. पण मला काही जमतच नव्हतं ते. आणि मी एकदा बालचंद्रजींकडे म्हणजे तक्रार केली की मला नाही वाटत मला हे जमत आहे, कारण मला पटतच नाही आहे ते कॅरेक्टर. तेव्हा त्यांनी समजावलं की हे तू नाही आहेस, हे ते कॅरेक्टर आहे. आणि त्या कॅरेक्टर ते असं का आहे त्याला पण त्याची कारणं आहेत. पण तू स्वतःची कॅरेक्टर बरोबर गल्लत करू नको. म्हणजे थोडासा नेगेटिव्ह शेड असलेला माझा पहिलीच भूमिका होती असं अरे समजतो. रे आला आणि पाहिजे होता सिनेमा. आय वॉज लिटल वरीड अबाउट दॅट की मी अशी नाहीये, हे असं काहीतरी दाखवत आहे मला. अश्विनी, आता आपण रॅपिड फायर घेऊया. दोपैकी एक सांग, तुला बरं. वाटलं तर एका ओळीमध्ये त्याचं हेच का सांग. ओके. जयप्रभा की शांत किरण, आपले कोल्हापूरचे स्टुडिओ. जयप्रभाने माझ्या करिअरची सुरुवात झाली. शाबास सोनबाई. शाबास सुनबाईच्या मुहूर्ताचा शॉट जयप्रभामध्ये झालेला आहे. आर के स्टुडिओ की राजकमल कला मंदिर. ओ बॉय, दॅट्स अ दोन्ही. हार्ड वन. कारण त्या दोन्ही स्टुडिओजनी इतके कलाकार दिले, इतक्या कलाकारांची आयुष्य घडवली, इतक्या काय म्हणायचं, इतक्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्याला आपण म्हणजे निवड नाही तुला ते. खोटं वाटेल, व्हॉट आय हॅव हर्ड इज राज कपूर व्ही शांतारामजींना इतका मानायचा हो, आणि हो. लता मंगेशकरांना सुद्धा मानायचा. हो. तर ते जयप्रभा जे तू म्हणालास, इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. हे म्हणजे काय ह्याच्यामध्ये योग आहे मला माहिती नाही, पण जयप्रभा स्टुडिओ हा या सगळ्यांचा बाप होता. बाप आहे. कारण भालजी पेंढारकर हे या सगळ्यांच्या गुरुस्थानी होते. हो, हो. म्हणजे लता मंगेशकर असेल काय, राज कपूर असेल काय, हे सगळे त्यांना खूप मानायचे, सो हे तीनही इतके मोठे स्टुडिओज माझ्या आयुष्यात आले, म्हणजे काय म्हणायचं आता. अलिबाग की अमेरिका. ओ आमचं अलिबाग. अमेरिका. कारण माझ्या आयुष्याची 25-26 वर्ष आता मी त्या एरियामध्ये घालवली आणि माझं कुटुंब मी तिथं प्रस्थापित केलं. त्यामुळे फॉर मी नाव दॅट इज होम. आणि ते कधीही बदलू शकतं, म्हणजे असं काही हे नाही आहे त्याला. अलिबागच्या जागी आहे, कारण त्या अलिबागमध्ये मी लहानाची म्हणजे खूप प्रत्येक उन्हाळ्याची सुट्टी मी तिथे घालवलेली आहे. एक अत्यंत काय म्हणायचं, ते नाटकणे आळीमध्ये तुझे काका राहतात, बरोबर ना? माहिती नाही, आमचा वाडा आहे म्हणजे अजून केळकर वाडा. हां. आणि अत्यंत समृद्ध असं बालपण माझं तिथे गेलं. आणि माझ्या सगळे केळकर कुटुंबीय इतके सहृदयी आहेत आणि इतके प्रचंड मेहनती आहेत आणि थोडक्यात सुख मानणारे आहेत. तर मला असं वाटतं की ती लहानपणची मज्जा वगैरे सगळी ठीक आहे, ती आहेच म्हणजे अनमोल. पण मला असं वाटतं हा माणसांचा जो ठेवा आहे ना, त्यांच्याकडनं शिकायला खूप होतो. मेकअप रूम्स की व्हॅनिटी. काही वेळेला मेकअप रूम्स, काही वेळेला व्हॅनिटी. त्या व्हॅनिटीमध्ये जर तुमचा शॉट लवकर आला नाही ना, तर त्या एवढ्या बंदिस्त जागेमध्ये त्या एसीमुळे तुमचं डोकं मठ्ठ होतं असं मला वाटतं. आणि आता जी बँटर जी होऊ शकायची ना, ती तेवढी होत नाही. म्हणजे व्यावसायिक असतो आपण, पटकन आपल्याला क्रमप्राप्त असतं म्हणून आपण बोलत चालत असतो. पण मी एक छोटी आठवण सांगते सैनिक फिल्मची. सैनिक आम्ही ज्या वेळेला केला होता, देअर वॉज नो सच थिंग ॲज मेकअप रूम. अच्छा. हां, एक रूम होती ज्याच्यामध्ये कपडेपटासारखं नाटकाला असतं तसं एक चादर लावलेली होती. त्याच्या मागे जाऊन आम्ही आमचे कपडे बदलायचो. सगळे लोक तिथे उपस्थित असायचे. हे कुठेशी? एक फिल्म सिटी आणि आरे कॉलनीच्या जवळपास कुठेतरी एक बंगलो रेंट केलेला होता आणि 25 दिवस स्ट्रेट आमचं तिथे शूटिंग झालं होतं. आणि जिमी नोरूला त्याचे निर्माते होते. आणि हे सगळे अनुपम, अक्षय, आम्ही सगळे रोनित रॉय एकाच रूम मध्ये बसून आम्ही इतक्या गप्पा मारायचो की काय विचारू नको. आणि आमचा डिरेक्टर सुद्धा इतका गोड माणूस होता. फटाफट संपलेली फिल्म आहे ती. सिंगल स्क्रीन थिएटर्स, मल्टिप्लेक्स की OTT? कारण माझ्या आठवणीप्रमाणे तू अरोराला तिरुडा पिक्चर पाहिला. येस, बाप रे, काय आठवण आहे तुझी. बरोबर आहे ना?
रहमानचं म्युझिक आहे ना रेवा त्याला. तू हा. मला माझ्या आठवणीप्रमाणे मुंबईतली ती 93ची दंगल जेव्हा उतरली हा. तेव्हा तू कुर्ल्यावरनं अरोराला सिनेमा बघायला आलेली हे हो. तुम्हाला सांगितलं होतं नाही. त्यावेळेला. हा मग तुला आमचा तो यातलं एक तिघं- आमचा एक ग्रुप होता तिघांचा. आम्ही नेहमी जाऊन तिथे चित्रपट पाहत असू. OTT मला आत्ता भुरळ घालताय म्हणून OTT, हा. कारण OTT हे एक नवीन माध्यम समोर आलेलं आहे जे मी हा. अजून हवं तेवढं हाताळलेलं नाहीये हा. आणि जे हाताळण्याची माझी खूप इच्छा आहे. यश चोप्रा की रणबीर कपूर? यश चोप्रा. परंपरा नाही, परंपरा वगैरे जाऊ दे. दे- यश दे. चोप्रा ॲज अ मॅन, काय म्हणायचं, मी जी ही जुन्या पिढीतली माणसं पाहिलीत ना, मग ते यश चोप्रा असतील, राजसाहेब असतील, किंवा म्हणजे राजसाहेबांना मी एवढं जवळनं नाही पाहिलं पण खूप मला माहिती आहे त्यांच्याविषयी. दत्तसाहेब, प्राण, हो हे हो, सगळे त्या पिढीतले जे लोक आहेत ना, त्यांना भेटायला मिळणं आणि त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं हा एक प्रचंड मोठा अनुभव होता. का तर ते त्यांच्या अभिनयाच्या, दिग्दर्शनाच्या आणि सगळ्या कामात माहीर होतेच, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. पण ते एक माणूस म्हणून आयुष्यावर त्यांनी ज्या पद्धतीने प्रेम केलं, हे सगळे लोक, दत्तसाहेब मला आठवत आहेत, घोड्यावरनं उतरायचेच नाहीत, ते घोड्यावर जेवायचे. वय काय होतं त्यांचं ह्याच्यामध्ये, परंपरामध्ये. हो. यशजी इतकं म्हणजे त्या तुम्हाला इतकं फॅमिलीसारखं, म्हणजे फुलासारखं जपतात प्रत्येक कलाकाराला. आता ती केवढा मोठा ताफा होता त्या फिल्ममध्ये, मल्टीस्टार तरी पण मला माझं महत्त्व देऊन मला होमली वाटेल इतकं त्यांचं माझं संभाषण असायचं. आणि सगळे त्यांच्या घरचे व्हायचे, म्हणजे त्यांच्या घरातली होळी असेल, लोढी असेल, दिवाळी असेल, आम्ही सगळे जायचो त्यांच्या घरी. म्युझिक सेशन असेल, कारण त्या पॅम भाभींना म्युझिक खूप आवडायचं, आम्ही घरातच जायचो त्यांच्या. सो यशजी एक ग्रेटेस्ट फिल्म मेकर इन इंडियन फिल्म इंडस्ट्री. नक्की मी सहमत आहे. आणि म्हणजे त्यांच्या आयुष्याचं ब्रीदवाक्य म्हणजे प्रेम हे होतं. हे मी तुम्हाला जे मी अनुभवला ते मी तुम्हाला सांगेन. Yes. प्रेम म्हणजे प्रत्येक गोष्टीवर हो, प्रेम, हो, मग ते हो. सिनरीवर असेल, शब्दांवर असेल, संगीतावर असेल, खाण्यावर असेल, माणसांवर असेल, देयर इज नो लिमिट. आणि जेव्हा तुम्ही प्रेम हे तुमच्या आयुष्याचं ब्रीद ठेवता ना, तेव्हा त्यांना मिळाला तसा सक्सेस मिळतो असं मला वाटतं. म्हणजे त्यांच्या सक्सेसचं गुपित की त्यांनी या माध्यमावर, माणसांवर, या माध्यमाच्या प्रत्येक फॅकल्टीवर प्रेम केलंय. शेवटचा, मोठा पडदा, छोटा पडदा की रंगभूमी? मोठा पडदा. रंगभूमीमध्ये माझी जरी जडणघडण झाली असली तेव्हा तरी सुद्धा शाबास सुनबाईच्या वेळेला प्रभाकर पेंढारकर हे आमचे दिग्दर्शक होते, बालजी पेंढारकरांचे चिरंजीव, त्यांनी मला पहिल्यांदा एडिटिंगच्या स्टुडिओमध्ये नेलं. आणि ते मूव्हीओला त्यावेळेला असायचं, खटखट खटखट आवाज यायचा, ते फिल्म तोडायचे, जोडायचे. मला असं वाटलं माय गॉड हे काय आहे. आणि आय जस्ट गॉट ग्लूड टेक्निकली. मला असं वाटायचं की तो वेगळं म्युझिक देतोय, आम्ही नंतर डायलॉग वेगळे रेकॉर्ड करतोय, कॅमेरामन त्याचं वेगळं काम करतोय, कधी क्लोजअप असतो, कधी लॉंग शॉट असतो, आणि स्क्रीन प्ले एक असतो. मग एक सीन, आज एक सीन केला 1 नंबरचा, मग दुसऱ्या दिवशी 50 नंबरचा सीन शूट केला. मग ते जोडल्यावर एकसारखे एकसंध कसे दिसतात, असं माझ्या त्यावेळच्या यंग मनाला खूप क्युरिओसिटी वाटायची. तर आज अश्विनी भावे नीतीच्या वांद्रे येथील घरी मी आलो, आमचा स्टाफ आला, आणि तू ज्या पद्धतीने मनमोकळ्यापणाने ज्या काही उत्तर दिली, खरं तर मला ना, मी सकाळी निघालो, मला प्रश्न होता की तू अलीकडे एवढ्या घरात गणपतीच्या निमित्ताने मुलाखती देतेस, तर माझ्याकडे काही शिल्लक आहे की नाही सांगण्यासाठी. पण मला एक विश्वास होता की मी तुला कुठेतरी असं बोलतं करणार की जे फारसं कोणी केलं नसेल. तर #ठाकूर विचारणार यामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असेल याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. नमस्कार. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.